स्टेशन परिसरातील बंद मार्गिका खुली, रिक्षांची वाहतूक मोकळी। संयुक्त पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी घेतला वाहतूक व्यवस्थेचा आढावा। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बंद करण्यात आलेली मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत झाली आहे। आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला। आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील पोलीस चौकी, जुने बस स्थानक तसेच रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून वाहतूक व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या। यावेळी राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, डीटीओ श्री शिंदे, वाहतूक शाखेच्या सहाय्यक आयुक्त सौ बोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार, आरटीओचे श्री खाडे, ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चौधरी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते। स्टेशन परिसरातील एक मार्गिका बंद करण्यात आल्याने रिक्षांची वाहतूक मंदावली होती। प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी ही मार्गिका तातडीने खुली करण्याची सूचना केली। त्यानंतर मार्गिका खुली करण्यात आल्याने रिक्षांची वाहतूक अधिक मोकळी झाली। यावेळी मुजोर रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या तसेच नियमबाह्य पद्धतीने शेअर रिक्षा चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। दरम्यान स्टेशन परिसरातील जुन्या बस स्थानकाचीही पाहणी करण्यात आली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। भविष्यात पीपीपी तत्वावर स्मार्ट बस स्थानक उभारण्यात येणार असले तरी तोपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्याच्या खड्ड्यांची समस्या तातडीने दूर करून काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना केळकर यांनी केल्या। हे काम लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले आणि तळीरामांचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला। या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखा, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त चौकी सुरू करण्याची सूचना आमदार केळकर यांनी केली। त्यामुळे स्टेशन परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे। प्रवाशांची सुरक्षितता, वाहतूक कोंडीमुक्त स्टेशन परिसर आणि रिक्षा वाहतुकीत शिस्त यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी स्पष्ट भूमिका आमदार संजय केळकर यांनी या पाहणी दौऱ्यात मांडली। आम्ही प्रवाशांनी वेळोवेळी आमच्याकडे ज्या तक्रारी दिल्या होत्या आणि आमचे नगरसेवक यांच्याकडे पण ज्या तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने आज आरटीओ, ट्रॅफिकचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी असा आम्ही संयुक्त या ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला। आज काय होतं आहे की काही रिक्षावाले जे आहेत ते इतके उर्मट्टपणे आणि उन्मत्तपणे या ठिकाणी काम करतात, कोणालाच दाद द्यायची नाही अशा प्रकारची भूमिका घेतात आणि त्याच्यामुळे लाखो प्रवाशांना मुख्य म्हणजे त्याचा त्रास। या ठाणे स्टेशनला हे तर सर्वात जुनं आहे। पहिली ट्रेन स्टेशनची या ठिकाणी पहिले ठाण्याला या ठिकाणी 10 लाखाच्या वर कम्युटर्स ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची ये-जा या ठिकाणी होते आणि त्यामुळे या ठिकाणी नियोजनाची आवश्यकता आहे। नियोजन नाही झालं तर या ठिकाणी अनेक अडचणी होती। या ठिकाणी ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीने नियोजन केलेलं आहे, पण आता पुढच्या काळामध्ये याचं नव्याने नियोजन करण्याचं आम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ठरवलं आहे। आरटीओचं देखील या ठिकाणी अधिकारी सकाळी गर्दीच्या वेळेला 4 तास, संध्याकाळी 4 तास हे या ठिकाणी थांबतील याच्या संबंधातही आम्ही निर्णय केला आहे आणि प्रीपेडचा आता प्रपोजल जे आहे ते आरटीओने दिलेलं आहे ते देखील पास होईल आणि प्रीपेड रिक्षा देखील या ठिकाणी उपलब्ध लोकांना होतील। निरनिराळ्या माध्यमातून आहे ती साधनामध्ये त्यांचा प्रवास जो आहे तो कसा योग्य पद्धतीने होईल याचा हा आमचा एक प्रयत्न आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की रिक्षाचालकांनी देखील, टॅक्सी चालकांनी देखील याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, त्यांनी सहकार्य करायला पाहिजे, कारण की नुसती चार्जेस लावून पावत्या फाडून काही होणार नाही, ते काही भरत नाही। त्याच्यामुळे आरटीओ आणि ट्रॅफिक यांचं डिजिटल एकत्रीकरण कसं होईल हे त्यांनी प्रपोजल दिलेलं जरी असलं तरी अजून मंजूर झालेलं नाही, तर ते देखील पुढच्या काळामध्ये आम्ही बघणार आणि त्याच्याकरता आरटीओ हा सर्वात चांगला उपाय आहे। आरटीओकडे ट्रॅफिकपेक्षा पण काही अधिकार जे आहेत ते जास्त आहे। आता एक चांगलं झालं आहे की परमिट बंद झालं, नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये परमिट दिली गेली होती, त्याच्यामुळे संख्या फार मोठी वाढलेली होती आणि त्याच्यामुळे नव्याने आता काही संख्या वाढणार नाही आहे
आणि त्याच्यामुळे त्याच्यावर देखील कठोरपणे आळा घालण्याचा आमचा मानस आहे. साहेब एक